Good afternoon, all of you. Am I audible? Okay, ठीक है. हेलो मैम. हाँ बोलो. मैम स्कॉलरशिप रिवेरिफिकेशन In last lecture we have completed this water treatment processes. कुठली कुठली water treatment process complete केली last ला? कोण सांगेल का? चला पटपट बोला. Water treatment processes which we have completed in the last lecture. First one is the screening, aeration. Puढे screening झालं, aeration, coagulation. Okay. Flocculation. Okay. What are the different types of the aerators used in the aerator? Used in the aeration method? Gravity Injection or diffuse aerator. Third, Fountain aerators. fountain aerator. आणि Mechanical last aerator. Mechanical aerator. हा ठीक आहे. फाउंटेन एरिएटर मध्ये काय करतात सांगा? वॉटरचं रॉ वॉटर आहे ते काय करतात फाउंटेन मध्ये? काय करतात? स्प्रे करतात. स्प्रेइंग आहोत. हा स्प्रेइंग ऑफ वॉटर. हा सेकंड मिक्सिंग ऑफ वॉटर मध्ये लास्ट मेकॅनिकल व्हायब्रेटर मध्ये काय करतात? मिक्सिंग करतात बाय द शाफ्ट किंवा तुमचं काय असतो त्या ठिकाणी पॅडल्स असतात त्या ठिकाणी. दिस आपण मिक्सिंग करतो. नेक्स्ट पहिल्या मेथड मध्ये काय करतो आपण? अंडर ग्रॅव्हिटी काय करणार आहोत? वॉटर फ्री फॉल करणार आहोत फ्रॉम द टॉप हाईट वरून आणि त्यामुळे काय होणार आहे? वॉटर विल बी इन कॉन्टॅक्ट विथ द ऍटमॉस्फिअर. Okay, that is the removal of the dissolved gases by this aeration methods. आणखी एक कुठली मेथड राहिली यामधली? इंजेक्शन और डिफ्यूज मेथड. तर त्यामध्ये काय करतात? एअर बबल्स आहेत ते वॉटर मध्ये इन्व्हॉल्व करतात थ्रू द पाईप्स असतील किंवा त्या ठिकाणी फ्लॅट प्लेट्स असतील, काही वेळेला पाईप्स आहेत, काही वेळेला ट्यूब्स आहेत. तर त्याच्या थ्रू काय करणार आहोत आपण? वॉटर त्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. तर ठीक आहे. फाउंटेन एरिएटर मध्ये जे स्प्रे करणार आहोत वॉटरचं, ते स्प्रे साठी आपण काय युज करतो? ते नोझल्स युज करतात. त्या नोझलचं डायमीटर किती? 2.5 to 4 centimeter. Okay, 2.5 to 4 centimeter is the diameter. Next, cascade aerator. कुणाला म्हणतात cascade aerator? Gravity aerator ला Gravity aerator. ओके ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट इज द फ्लॉक्युलेशन. हा पार्ट पण मे बी आपण लास्टला कम्प्लीट केलेला आहे. तर या फ्लॉक्युलेशन प्रोसेस मध्ये काय केलं जातं? तर बघा फ्लॉक्युलेशन मध्ये कॉगुलंट नावचा अलम नावचा एक जो अलम नावचा कॉगुलंट आहे तो आपण वॉटर मध्ये ऍड करतो. अलम काय करणार आहे या ठिकाणी? परत मग काय करणार आहे? अलम ऍड केल्यामुळे काय होणार आहे? जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असलेले एलिमेंट आहे तर त्यांना काय होणार आहे? कलेक्शन त्याचं होऊन एक स्मॉल पार्टिकलचं मोठ्या पार्टिकल मध्ये डिस्ट्रीब्युशन होणार आहे. मोठ्या पार्टिकलचं एकदा पार्टिकल तयार झाला की तो काय होणार आहे? बिकॉज ऑफ इट्स वेट काय होणार आहे? तो लोअर डाऊन होणार आहे ऍट द बॉटम एजला, बॉटम ऑफ द बेडला. तर यामध्ये बघा पहिल्यांदा रॉ वॉटर आहे, फ्लॅश मिक्सिंग करायचं आहे. यामध्ये कंटिन्युअसली मिक्सिंग असताना हाय स्पीड, लो स्पीड आणि मीडियम स्पीड अशा तिन्ही रेंज मध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे? मिक्सिंग केलेलं आहे. आणि फाईल मिक्सिंग दिस काय केलेलं? फर्स्ट वन इज हाय स्पीडला मिक्स करायचं जेणेकरून सस्पेंडेड पार्टिकल्स टॉपला येतील. अलम परत ऍक्ट होईल, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, परत तो लोअर मोस्टला जाईल. परत या ठिकाणी थोडं स्पीड कमी करायचं आहे. लास्टला त्याच्यापेक्षा स्पीड कमी करायचं आहे आणि लास्टला जो स्पीड कमी केल्यामुळे जे काही पार्टिकल्स आहेत, जे की स्मॉलर पार्टिकल्स आहेत, त्यामुळे काय होऊन अलमचा ऍक्ट होऊन त्या ठिकाणी एक वेट मॅक्झिमम वेटचा एक पार्टिकल तयार होतील आणि ते लोअर मोस्ट पार्टला येतील. आणि स्पीड कमी केल्यामुळे दे विल बी सेटल डाऊन ऍट द लोअर मोस्ट पार्ट आणि लास्टला आपल्याला विल डिस्पोज दिस स्लज फ्रॉम द सेडिमेंटेशन चेंबर. ओके, अशा पद्धतीने हे फ्लॉक्युलेशन प्रोसेस आपण केलेली आहे. लास्टला बघितले. यामध्ये बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी हे टर्टी वॉटर आहे, दॅट इज अनट्रीटेड वॉटर. टर्बिड वॉटर आहे. या टर्बिड वॉटर वरून आपण प्रोसेस करून वॉटरला परत क्लीन वॉटर असं बनवलेलं आहे. दॅट इज द ट्रीटेड वॉटर बाय दिस ऑल द प्रोसेसेस. That part we have completed in the last lecture. We'll see the next point, that is the sedimentation. आता या बघा हा असा असतो तो तुमचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट असतो. हे सेडिमेंटेशन कसं केलेलं आहे बघा, ह्याचं डिझाईन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे इन द पिक्चर. बघा
Sedimentation is the removal of suspended particles by the gravitational setting. The gravity causes the flocks to settle to the bottom. आपल्याला बघा मागच्या फ्लॉक्युलेशन मध्ये काय बघितलं होतं आपण, फ्लॉक्स तयार झालेले बघितले होते. फ्लॉक्सची साईज काय असते, पहिल्यांदा पार्टिकल्स असतात, ते फ्लॉक्स काय करणार आहात, ते पूर्ण साईज ऑफ द पार्टिकल मोठी झाली की त्याला आपण काय म्हणणार आहोत, फ्लॉक असं म्हणणार आहोत. फ्लॉक्युलेशन म्हणजे कलेक्शन ऑफ द मटेरियल, आणि कलेक्शन झाल्यामुळे ते सेटल डाऊन होतील ऍट द लोअर मोस्ट पार्टला, आणि आपल्याला या सेडिमेंटेशन बेड मधून काय करायचंय, डिस्पोजल करायचं हे सॉलिड पार्टिकल. दॅट इज द बेसिक एम ऑफ द सेडिमेंटेशन. ओके, तर बघा, ग्रॅव्हिटी कॉजेस द फ्लॉक्स टू सेटल डाऊन, settle to the bottom, and large particles settle more rapidly than the small particles. Large particles म्हणजे जी साईज जास्त आहे, ज्याचं वेट जास्त आहे, ते सेटल कधी होतील, फास्ट होतील, आणि ज्याचं पार्टिकलचं वेट कमी आहे ते पार्टिकल फास्ट काय होणार नाहीत, सेटल होणार नाहीत. It would take very long time for all particles to settle out, and that would mean we would need a very large sedimentation basin, and so the clarified water with the most of the particles removed and moves on the filtration step where the finer particles are removed. यामध्ये बघा, या सेडिमेंटेशन प्रोसेस मध्ये काय केलं जातं, वॉटर आणखी सेडिमेंटेशन जो स्लज आहे, की सॉलिड पार्टिकल आहे, ते आपल्याला काय करायचे, ते रिमूव्ह करायचे, आणि जे टॉपचं जे क्लीन वॉटर आहे ते आपल्याला पुढे फिल्ट्रेशनला पाठवायचं आहे, कारण ह्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती कुठली आहे, फिल्ट्रेशनची आहे. तर सेडिमेंटेशन मध्ये हे जे स्मॉल पार्टिकल, कॉग्युलंट मध्ये आपण पूर्ण फिल्ट्रेशन त्याचं पूर्ण काय केलेलं आहे, मिक्सिंग केलेलं आहे बाय द कॉग्युलंट, आणि कॉग्युलंटच्या साह्यानं आपण काय केलेलं आहे, तर त्याला पूर्ण सेटल डाऊन ऍट द लोअर मोस्ट पार्टला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेम पुढे सेडिमेंटेशन मध्ये काय करतो, हे जे स्लज कलेक्ट केलेलं आहे ऍट द लोअर मोस्ट पार्टला, तो आपल्याला या ठिकाणाहून काय करायचं, डिस्पोज करायचं. तो आपल्याला काय करायचं, डिस्पोज करायचा. अँड सेकंड थिंग म्हणजे काय, की आपल्याला हे जे वॉटर आहे, वरचं वॉटर आणखी 2 लेअर मध्ये डिस्ट्रीब्युशन होईल, वॉटर आणखी स्लज. तो स्लज आहे तो आपण रिमूव्ह करणार, आणि वॉटर आहे ते पुढे फिल्ट्रेशन प्रोसेस साठी आपण पाठवणार आहोत. दॅट इज द प्रोसेस ऑफ सेडिमेंटेशन. बघा, sedimentation is the removal of suspended particles by the gravitational settling. Gravity causes the flocks to settle to the bottom. Large particles settle more rapidly than small particles. It would take very long time for all particles to settle out, and that would need a very large sedimentation basin, and so the clarified water with most of the particles removed and moves on the filtration step where the finer particles are removed. म्हणजे बघा, या ठिकाणी पार्टिकल्स फक्त रिमूव्ह करायचे आपल्याला थ्रू द सेडिमेंटेशन बेसिनला, आणि बेसिन थ्रू आपण हे रिमूव्ह केले की टॉपचं वॉटर आहे ते आपल्याला फिल्ट्रेशन साठी पाठवायचं आहे. दॅट आर दी सेडिमेंटेशन प्रोसेस. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण क्लीन वॉटर दिसते टॉपला. या सेडिमेंटेशन बेडला काय असणार आहे, पूर्ण स्लज असणार आहे, तो आपण लोअर मोस्ट पार्टच्या चेंबर पासून काय करणार आहोत, रिमूव्ह करणार आहोत. दॅट इज द सेडिमेंटेशन प्रोसेस. आणि या प्रोसेस नंतर पुढची जी प्रोसेस असेल, दॅट इज द फिल्ट्रेशन ऑफ वॉटर, अँड फॉर दॅट पर्पज त्या स्लज एका साईडला आणि तुमचं वॉटर एका साईडला, आणि त्या वॉटर हा आपण कशाला पाठवणार आहोत, फॉर द नेक्स्ट स्टेप फॉर द फिल्ट्रेशन प्रोसेस. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू गेटिंग? येस सर, येस मॅडम. आणखी बाकीचे कुठे गेले सगळे? बोला पटपट, काय काय समजलं सांगा. प्लीज रिप्लाय मी फास्ट. कुठल्या पार्टिकलला जास्त वेळ लागतो सेटल व्हायला? लार्ज पार्टिकल का स्मॉल पार्टिकल? विच पार्टिकल? स्मॉल पार्टिकलला होतो. स्मॉल पार्टिकलला जास्त वेळ लागतो का? त्याचं वेट कसं असणार आहे, कमी असणार आहे. आणि लार्ज पार्टिकल आहे त्याचं वेट कसं आहे, जास्त आहे, त्यामुळे दे विल बी सेटल डाऊन ऍज अ स्मॉलर विदिन अ शॉर्ट टाइम. लक्षात आलं? नंतर हे पार्टिकल जेव्हा आपण सेटल होणार आहेत बेडला, तर त्याला आपल्याला काय करायचं, थ्रू द सेडिमेंटेशन बेड, सेडिमेंटेशन थ्रू आपल्याला काय करायचं, हे जे स्लज आहे, सॉलिड पार्टिकल आहे, ते आपल्याला काय करायचे, रिमूव्ह करायचे. दॅट इज अ सेडिमेंटेशन. आणि याच्यानंतर जी प्रोसेस आहे दॅट इज द फिल्ट्रेशन. सेडिमेंटेशन नंतर पार्टिकल, वॉटर आणि सॉलिड पार्टिकल सेपरेट होतील. वॉटर तुमचं काय होईल पुढे नेक्स्ट प्रोसेसला, दॅट इज द फिल्ट्रेशन प्रोसेसला जाईल. दॅट इज द सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशन तुम्हाला या ठिकाणी पिक्चर मध्ये पण दिसतंय. तो टँक आहे बघा, यामध्ये पूर्ण क्लीन वॉटर आहे, सगळं एकदम पूर्ण कुठलाही फ्लो नाहीये वॉटरला, एकदम सायलेंट झोन मध्ये वॉटर दिसते तुम्हाला. त्यामुळे काय होईल, वॉटर मधले जे पार्टिकल्स आहेत ते काय होणार आहेत, सेटल डाऊन होतील ऍट द लोअर मोस्ट पार्टला. समजलं? दॅट इज द सेडिमेंटेशन. सो राईट डाऊन, सेडिमेंटेशन इज द नेक्स्ट प्रोसेस. राईट डाऊन, सेडिमेंटेशन
sedimentation, sedimentation, is the removal of suspended particles, is the removal of suspended particles, is the removal of suspended particles by gravitational settling, by gravitational settling, by gravitational settling, by gravitational settling, full stop. Gravity causes, gravity causes, gravity causes the flux, the flux, flux to settle, flux to settle to the bottom, to the bottom, full stop. Large particles settle more rapidly, large particles settle more rapidly than small particles, than small particles. It would take, it would take a very large, a very long time, a very long time for all particles, for all particles to settle out, to settle out. And that would mean that would mean a need of, a need of very large sedimentation, very large sedimentation basin, sedimentation basin. So the clarified water, so the clarified water so the clarified water with most of the particles, with most of the particles removed, removed, moves, moves
to the filtration step. To the filtration step. Filtration step. Where the fine particles are removed. Where the fine particles are removed. Where the fine particles are removed. Completed? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. The shape of the sedimentation tank. बघा आता हे वेगळे शेप आहेत सेडिमेंटेशनचे टँकचे. Rectangular tank with horizontal flow, परत circular tank with radial or spiral flow, and hopper bottom tank with the velocity flow. तर या ठिकाणी बघा वेगळे बेड दिसतात तुम्हाला. स्लज कलेक्शन या ठिकाणी केलेली दिसते. बघा स्लज या ठिकाणी पहिल्या स्टेप मध्ये बघा इनलेट आहे, या ठिकाणी आउटलेट आहे. या इनलेट थ्रू काय केलं जातं, या ठिकाणी जो स्लज आहे तो एका साइडला कलेक्ट केला जातो. दॅट इज द स्लज कलेक्शन इन द फर्स्ट पॉइंट. आणि सेकंडला आउटलेट जे फिल्ट्रेशन साठी वॉटर आपण सोडणार आहोत दॅट इज द आउटलेट. इनलेटला पूर्ण आहे तो आहे ते वॉटर आपलं येणार आहे सेटली ह्यामध्ये सेडिमेंटेशन टँक मध्ये. त्यामध्ये एका साइडला स्लज कलेक्ट केला जातो, दुसऱ्या साइडहून आउटलेटला काय केलं जातं, वॉटर फिल्ट्रेशन साठी प्रोव्हाइड केलं जातं. हा जो मधला कंपोनंट आहे तो कंपोनंटचं नाव काय आहे बघा, स्लज स्क्रॅपर ऑन द पुली सिस्टीम. स्लज स्क्रॅपर या ठिकाणी स्लज आहे तो कलेक्शन करायचं काम या ठिकाणी होतं. सेकंड मध्ये सर्क्युलर टँक विथ द रॅडियल ऑर द स्पायरल फ्लो. तर यामध्ये सर्क्युलर टँक विथ द रॅडियल ऑर द स्पायरल फ्लो. यामध्ये बघा सेम प्रोसेस, एका साइडहून स्लज दुसऱ्या साइडहून वॉटर अशा पद्धतीने इथं इनलेट थ्रू आपण वॉटर या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. स्लज स्क्रॅपर ह्या ठिकाणी आर्म आहे. And third one is the hopper bottom tank with the vertical flow. यामध्ये काय केलेलं आहे बघा, इनलेट आहे एका साइडला आउटलेट आहे. तुम्ही फक्त इतकंच लक्षात ठेवा, the shape of the sedimentation tank. Write down these three part only. Shape of sedimentation tank. इतकं इन डिटेल मध्ये आपल्याला याचं स्टडी नाहीये. So write down only the shape of sedimentation tank. Shape of sedimentation tank. Write down first rectangular tank with horizontal flow. Rectangular tank with horizontal flow. Second, circular tank with radial or spiral flow. And third, hopper bottom tank. Hopper bottom tank with vertical flow. Hopper bottom tank with vertical flow. बघा इन दिस वे या ठिकाणी तिन्ही शेपच्या सेटलिंग टँक आहेत. त्यामध्ये रेक्टँग्युलरचा टँक आहे विथ हॉरिझॉन्टल जो हॉरिझॉन्टल फ्लो होणार आहे त्या ठिकाणी रॉ वॉटरचा. सर्क्युलर टँक आहे, त्यामध्ये रॅडियल किंवा स्पायरल शेप मध्ये मिक्सिंग या ठिकाणी केलं जाणार आहे वरून रॉड थ्रू. आणि थर्ड वन इज द हॉपर टँक, यामध्ये व्हर्टिकल फ्लो दाखवलेला आहे. तर या तिन्हीचं बेसिक एम काय असणार आहे की जो इनलेट आहे, इनलेट थ्रू जे वॉटर आलेलं आहे तर त्यामधला जो स्लज आहे तो एका साइडला डिस्पोज करणं, आणि सेकंड वन इज द वॉटर फॉर द फिल्ट्रेशन प्रोसेसला सेपरेट करणं. दॅट इज द सेडिमेंटेशन टँक बेसिक फंक्शन. लक्षात आलं. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो फिल्ट्रेशन प्रोसेस. बघा आता आपलं आतापर्यंत बघितलं आपण सगळ्या प्रोसेस बघितल्या, कुठल्या कुठल्या एरिएशन बघितलं, स्क्रीनिंग बघितलं, कॉग्युलेशन बघितलं, फ्लॉक्युलेशन बघितलं, परत सेडिमेंटेशन बेड थ्रू आपण स्लज डिस्पोजल करतो, आणि लास्टला आपली जी स्टेप आहे ती म्हणजे फिल्ट्रेशन. तर या फिल्ट्रेशन मध्ये जे काही आतापर्यंत जे प्रोसेस केल्या या सगळ्या प्रोसेस मधून परत लास्ट जी प्रोसेस आहे फिल्ट्रेशन, या सगळ्या प्रोसेस मध्ये जरी काही स्मॉल पार्टिकल्स, एकदम फाईन पार्टिकल जर त्या वॉटरमध्ये अवेलेबल असतील तर त्या वॉटरमधले जे फाईन पार्टिकल आहेत तर त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण ही फिल्ट्रेशन प्रोसेस आहे ती बघतो. बघा या ठिकाणी द प्रोसेस ऑफ पासिंग द वॉटर थ्रू द बेड्स ऑफ सच ग्रॅन्युलर मटेरियल इज नोन ॲज अ फिल्ट्रेशन. तर यामध्ये बघा दिस टाइप ऑफ फिल्ट्रेशन, स्लो सँड ग्रॅव्हिटी फिल्टर, रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर, असे दोन पॅरामीटर आहेत. यामध्ये दोन मध्ये फिल्ट्रेशन टाइप्स डिवाइड केलेले आहेत. तर यामध्ये बघा या ठिकाणी जे वॉटर आहे, आधीचं जे वॉटर होतं तर या वॉटरला आपण काय केलेलं आहे, या फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व केल्यानंतर
या ठिकाणी स्लो सँड ग्रॅव्हिटी फिल्टर, स्लो सँड दॅट इज द फर्स्ट वन, आणि रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर. हे काय आहे दोन इन डिटेल आपण बघू. तोपर्यंत यू राईट डाऊन द व्हॉट इज द फिल्ट्रेशन प्रोसेस. The process of passing the water through the beds of such granular material is known as filtration. Below this, write down types of filtration. Types of filtration. Write down first slow sand gravity filter. And second, rapid sand gravity filter. Rapid sand gravity filter. त्यामध्ये फर्स्ट टाइप लिहा रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर. रॅपिड सँड ग्रॅव्हिटी फिल्टर. Below this, write down pressure filter. Draw this diagram in your notebook. Filtration. मॅम 1 सेकंड previous पेज दाखव. ओके मॅम.
हेलो. All of you draw this diagram also in your notebook. Slow sand filter. All of you are completed. No, ma'am. Okay. Draw fast. Slow sand filter. That is the method of filtration. Completed. झालं सगळ्यांची डायग्राम काढून. स्लो सॅन्ड फिल्टर, SSF. Reply me. Am I audible to all? Yes, ma'am. Completed. झाली डायग्राम काढून. नाही अजून मॅम. ठीक आहे. ओके.
स्लो सँड फिल्टर. या स्लो सँड फिल्टर मध्ये कंपोनंट कुठले कुठले आहेत? दॅट इज द इनलेट, ह्या ठिकाणचं आउटलेट, अंडर ड्रेन्स आहे, सँड आहे, वॉटर इज देअर, अगेन इनलेट चेंबर अँड द फिल्टर हेड. या ठिकाणी बघा इनलेट मधून जेव्हा वॉटर आपल्या या ठिकाणी आतमध्ये येणार आहे या फिल्टर मध्ये, तर त्यावेळेला वॉटरचा लेअर, त्याच्या खाली कुठला सँडचा लेअर आहे. नंतर ग्रॅव्हल्स आहेत. ग्रॅव्हल्स कुठले वापरले तर ग्रॅव्हल, स्मूथ ग्रॅव्हल्स, स्मूथ ऍग्रिगेट या ठिकाणी आपण वापरतो फॉर द फिल्ट्रेशन प्रोसेस. आणि लास्टला जे आहे ते अंडर ड्रेन्स. तर या थ्रू काय होतं, वॉटरला आहे जे डॉकचं वॉटर आहे, तर ते वॉटर काय होणार आहे या ठिकाणी थ्रू द सँड, यामधलं पूर्ण म्हणजे वॉटरमध्ये जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत जसं ते काय होणार आहेत या सँड मध्ये आणखी ग्रॅव्हल्स मध्ये काय होणार आहेत, रेस्ट होणार आहेत. आणि फक्त जे खाली जे रिमेनिंग वॉटर असेल ते काय होणार आहेत, ड्रेन होणार आहे वॉटर. या ड्रेन म्हणजे यातून सिपेज होणार आहे वॉटर खाली, आणि फक्त वॉटर या फ्लो थ्रू यामधून आपल्याला आउटलेटला वॉटर डायरेक्टली मिळणार आहे. म्हणजे अंडर ग्रॅव्हिटी या सँड फिल्ट्रेशन थ्रू ओनली बाय युझिंग द सँड, बाय युझिंग द ग्रॅव्हल्स विल सेपरेट द वॉटर अँड सेपरेट द सॉलिड पार्टिकल्स बाय दिस स्लो सँड फिल्ट्रेशन मेथड. समजलं का? या फक्त वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन इतकंच आहे. या ठिकाणी इनलेट मधून आपण वॉटर या ठिकाणी पाठवणार आहोत. इनलेट मधून वॉटर या ठिकाणी आल्यानंतर जी काही सँड आहे त्या ठिकाणचे जे ऍग्रिगेट आहेत, बाय द सँड अँड बाय द ऍग्रिगेट्स वॉटर विल गेटिंग सेपरेटेड अँड सॉलिड पार्टिकल्स आर सेपरेटेड. सॉलिड पार्टिकल कुठल्या लेअर मध्ये राहतील, मग ते सँडच्या लेअर मध्ये, ग्रॅव्हिटच्या लेअर मध्ये. आणि ओनली द वॉटर इज ड्रेनड आउट, अँड दॅन वॉटर आहे ते आपल्याला काय करायचे, फ्रॉम द लोअर मोस्ट पार्ट वी हॅव टू कलेक्ट दिस वॉटर आफ्टर द फिल्ट्रेशन फ्रॉम दिस स्लो सँड फिल्टर. Okay, this is the working and the principle of this slow sand filter. Okay, so next point is the rapid sand filter. So draw this diagram in your notebook. Only these two parts are here for the filtration, rapid sand filter and the slow sand filter. So draw this diagram.